नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 या अनुषंगाने आज लिपिक या पदासाठी पेपर संपन्न झालेला आहे. आपण नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावरती आहोत. आपल्यासोबत निखिल सर आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमका आजचा पेपर कसा होता. सर नमस्कार. नमस्कार सर. सर आजचा पेपर कसा होता. पेपर ॲज कम्पेअर टू लास्ट सोपाच होता पेपर. मागच्या वेळेसपेक्षा हा वेळेस थोडासा सोपा वाटला, कारण यावेळेस थोडं एक चेंज होता की क्वेश्चन सगळे मिक्स होते. म्हणजे मागच्या वेळेस कसं होतं, मराठीचे क्वेश्चन्स, इंग्रजीचे क्वेश्चन्स सेक्शन वाईज दिले होते. जसं की मराठीचे 10 क्वेश्चन्स, त्यानंतर इंग्रजीचे 20 क्वेश्चन्स, असे इंग्लिश टू इंग्लिश सेक्शन वाईज दिले होते. यावेळेस पॅटर्न थोडासा त्यांनी चेंज केला, MPSC सारखा केला. म्हणजे मिक्स क्वेश्चन दिले, पूर्ण कोणताही क्वेश्चन कुठेही दिला. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं मुलांना कन्फ्युजन झालं असेल. त्याचबरोबर मराठी इंग्लिश लँग्वेज त्यांनी एकाखाली एक क्वेश्चन ॲज युजल दिलेला आहे बरोबर. त्याच्यामुळे पण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं. मराठी क्वेश्चन, इंग्लिश क्वेश्चन, 1-2 क्वेश्चनमध्ये मराठी क्वेश्चन आणि इंग्लिश क्वेश्चनमध्ये तफावत वाटली. जसं की एक रेशोचा क्वेश्चन होता, तिथं 3:5:5 इंग्लिश क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये मराठीमध्ये 3:5:7 दिलं होतं. मग आता ज्यांनी इंग्लिश क्वेश्चन रेफर केला तर त्यांचा आन्सर थोडं वेगळं आला असेल. मराठी ज्यांनी क्वेश्चन केला त्यांनी वेगळं आलं असेल. तर तिथं 1-2 क्वेश्चनमध्ये प्रिंट मिस्टेक वाटली थोडीशी. आणि बाकी मराठी क्वेश्चन अजून एक होता की वेन डायग्रामचा एक क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये ज्या डिजिट होते वेन डायग्रामचे मराठीमध्ये दिलेले नव्हते कॉमन, आणि इंग्लिशमध्ये परिपूर्ण क्वेश्चन होता. ज्याच्यानुसार 8% येत होतं आन्सर, पण मराठी इंग्लिश वेगळा क्वेश्चन होता. त्यामुळे शक्यतो 1-2 यातले काही क्वेश्चन कॅन्सल होण्याची पण शक्यता आहे. आणि सेक्शन वाईज बघितलं तर मराठी ॲज कम्पेअर टू सोपंच वाटलं मागच्या वेळेसपेक्षा. समासवरती प्रश्न होता, त्यानंतर त्याचबरोबर संत तुकाराम, संत एकनाथ याच्याबद्दल प्रश्न आलेले होते मराठीमध्ये. त्यानंतर द्विगु समास, त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला होता समासावरती. त्याचबरोबर समानार्थी शब्द, त्याच्यावरती प्रश्न आलेले होते. इंग्लिश पण थोडंसं सोपं वाटलं. जनरल इंटेलिजन्सचा भाग कसा होता. जनरल इंटेलिजन्स थोडंसं कमी विचारलं सर यावेळेस. मॅथ्सचे क्वेश्चन जास्त वाटले, आणि मॅथ्सचे क्वेश्चन्स जास्त कॅल्क्युलेटिव्ह नव्हते. पर्सेंटेज कॉम्प्युटर थोडंसं मॉडरेट वाटलं. मॉडरेटपर्यंत गेली ती. MS एक्सेलवरती आणि पॉवर पॉईंटवरती जास्त प्रश्न वाटले याच्यामध्ये. आणि एकंदरीत आपण पेपरचं जर विश्लेषण केलं तर पेपर सोपा होता, कठीण होता की मध्यम कठीण होता. पेपर तर मला सोपाच वाटला, इझी टू मॉडरेट. जर मागच्या वेळेसपेक्षा आपण जर तुलना केली तर आता कट ऑफ शक्यतो जास्त जाईल मागच्या वेळेसपेक्षा, परंतु आता जागा जास्त आहेत यावेळेस. मागच्या वेळेस 124 जागा होत्या, तर त्याच्यावरती 27,000 पोरांनी पेपर दिला होता. यावर्षी जवळपास जागा जास्त आहेत, जवळपास 700-800 जागा आहेत बॉम्बे हायकोर्टसाठी. आणि त्याच कम्पेअरनं पोरांचा रेशो कमी आहे. एका जागेसाठी 100चा काहीतरी रेशो येतोय. तर मेरिट तर थोडंसं मागच्या वेळेसारखंच राहू शकतं. आणि पेपरची जर काठीने पातळी म्हटलं तर फक्त मिडियम होती सर, इझी टू मिडियम वाटली मला. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी अतिशय विस्तृतपणे विश्लेषण केलेलं आहे पेपरचं. विद्यार्थी मित्रांनो, या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनलला फॉलो करून ठेवा.